मोठ्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश 26 तारखेला मंगळवारी संध्याकाळी होणार आहे। एकनाथ शिंदे यांच्याशी तुमचं बोलणं झालं का? हो, एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं। शिंदे साहेब आणि अजितदादा दोघांशी बोलणं झालं, दोघांचं फडणवीस साहेबांशी बोलणं झालं। त्यामुळं 26 तारखेला प्रवेशाला मला त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे। 14 वेळा लोकसभेत जाण्याची तुमची तयारी? हे बघा, आता तुम्हाला सगळ्यांना मगाशी सांगितलेलं आहे की ज्या अर्थी मी पक्षप्रवेश करतोय त्या अर्थी बाकीचं काही उमेदवारी निश्चित होईल काय हे बाळपट प्रश्न विचारायची तशी गरज नाही आहे। 2019चा बदला घेणार का? त्यासाठीच उभं राहणार आहे। तुम्हाला खात्री आहे विजयाची? 100% मला काय, माझ्या जनतेला खात्री आहे। किती मोठ्या मताधिक्याने तुम्ही माझं जे कॅल्क्युलेशन आहे, मी आजपर्यंत ज्या निवडणुका जिंकलो आहे, काही नसताना एक पहिली निवडणूक 30,000 मतांना जिंकलो, दुसरी 1,80,000, तिसरी 3,03,000, चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडतील अशी मला अपेक्षा आहे। विरोधकांना काय सांगाल? काही सांगायची गरज नाही, त्यांना सगळं माहिती आहे। सर हिंदी नाही साहेब, पण नाही असं काय नाही। हे बघा, जे चेअरमॅन पद आहे ते तुम्ही आता सोडणार का? आता पण एक चर्चेचा भाग आहे। नाही, काही गरज नाही ते सोडायचं। त्याचा आणि ह्या उमेदवारीचा किंवा निवडणुकीचा काही संबंध नाही। राहिला प्रश्न तुम्ही काय विचारलं, हे बघा, विरोधाचा विषय असा आहे की आम्हाला सगळ्यांना, महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी अबकी बार 400 पार ही संकल्पना केंद्र पातळीवर आणि राज्यामध्ये मिशन 45, मिशन 48 हे राबवण्यासाठी आम्ही सगळे मतभेद बाजूला सारून एक दिलानं कामं करणार आणि सगळ्या ठिकाणी उमेदवार निवडून आणणार। नाही, असं कुठलं काही म्हटलं नाही, कोणी काय म्हणत नाही तसं। हे महायुती आहे, हा कन्सेन्सस आहे महायुतीतल्या तिन्ही पक्षामध्ये, या तिन्ही पक्षानं ठरवलेलं आहे। त्यामुळं कोणी पळवलं कोणी काही नाही, याच्यामध्ये सरळ आहे, महायुतीतला उमेदवार आहे। साहेब, दिलीप मोहिते पाटील यांनी पण विरोध केला होता, ते झालं ना, सांगितलं, त्याविषयी बोललो मी आता। सर, 26 मार्चला राष्ट्रवादीमध्ये आपण प्रवेश करणार असल्याची माहिती आढळराव पाटलांनी दिलेली आहे। तसंच आपण मोठ्या मताधिक्यानं निवडून येऊ असा विश्वास देखील आढळराव पाटलांनी व्यक्त केला। तसंच केंद्र सरकार म्हणजेच भाजपला आता महायुतीला 400 पारचा आकडा पार करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतोय असं देखील आढळराव पाटील म्हणाले। शिरूरमध्ये महायुतीचाच विजय होईल असं देखील आढळराव पाटील म्हणतात।